जेवून खा ना साहेब, जेवणास सुरुवात करा. आधी जेवून घ्या आणि मग वाचत बसा. जेवताना नवऱ्याने बायकोकडे, मुलाबाळांकडे, संसाराकडे लक्ष द्यावे असं कोणत्या पुस्तकात लिहिलं आहे ते सांगा आणि मग खुशाल वाचत बसा. असं कसं ग्रंथाने जेवण आणि पाणी पण विसरून जावं? माझं साहेब म्हणजे सूर्य. या सूर्याला जर आडकाठी दिली तर सारं जग अंधारात बुडेल. नाही, साहेबाच्या अभ्यासात व्यत्यय आणायचा नाही. त्यांच्या समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं. साहेब, तुम्ही खूप शिका, मी तुमच्या पाठीशी आहे. माझे साहेब विदेशात शिक्षणासाठी, संसाराचा सारा भार माझ्यावर बघा. शेण गोवऱ्या विकते, त्यातून घर चालवते आणि उरलेले पैसे साहेबांना शिक्षणासाठी पाठवते. माझ्या वाट्याला जे दुःख आलं ते कुठल्याही स्त्रीच्या वाट्याला येऊ नये बघा. ज्या वयात मरण कळत नव्हतं त्या वयात आई वडिलांचं मरण, साहेबांच्या बाबांचं मरण, साहेबांच्या भावांचं मरण, माझ्या पोटच्या 4 गोड्यांचं मरण. माझा गंगाधर तर आजाराने गेला. आजाराने खूप ताप भरला होता माझ्या गंगाधरला. दवाखान्यात गेली. डॉक्टर म्हणाले आधीचे पैसे चुकते केल्याशिवाय इलाज करणार नाही. मी खूप समजावून सांगितलं, माझे साहेब विदेशात आहे, ते आल्यात देतील की तुमचे पैसे. साहेब, डॉक्टर काही केल्या मानेना. साहेबांना पत्र लिहिलं, साहेब इंदू आणि रमेशला मी वाचवू शकली नाही, पण आपला गंगाधर खूप आजारी आहे. साहेब पत्रात लिहितात, रामू, मी इकडे अन्नास मोताज झालो आहे. कशी तरी पैशाची तजवीज करत आहो. पैसे वेळेवर पोचले नाही तर दागिने विकून खा, मी आल्यावर तुमचे पैसे देईन. काय करा काही सुचेना. म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यातलं औषध माझ्या गंगाधरला दिलं. गंगाधर झोपला तो कधी उठलाच नाही. माझे साहेब तिकडे प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लिहत होते, पण माझ्या संसारातला रुपयांचा प्रश्न मात्र कधी मिटलाच नाही. ओळखलं मला? मी साहेबांची रामू. तुम्ही माझ्यापेक्षा माझ्या साहेबांना जास्त ओळखता ना, पण साहेब माझी खूप काळजी करतात. पत्रात कसे लिहितात, रामू, तू जर माझी पत्नी नसतीस ना तर लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले नसते बघ. अगं तू होतीस म्हणून मी भीमरावाचा बाबासाहेब बनलो ग. पश्चाताप एवढाच होतोय रामू. पती म्हणून जो हक्क असतो तो मी तुला देऊ शकलो नाही. रामू, स्वतःची काळजी घे, स्वतःच्या तब्येतीला जप. यशवंताची काळजी घे, कारण यशवंत हा तुझ्या मातृत्वाचा एकुलता एक आधार आहे. रामू, मी परत आलोच. तुझा भीमराव रामजी आंबेडकर. माझ्या साहेबांनी 4 लेकरं मातीत काढली. तुम्हाला मानवतेचा अधिकार देण्यासाठी एक संविधान लिहिलं. हे संविधान वाचवा, लोकशाही वाचवा. भगिनींनो, आयुष्यात किती दुःख येऊ द्या, त्यावर मात करण्याचं धाडस मात्र तुमच्यामध्ये असू द्या. धन्यवाद.